नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा नवीन मराठी शिक्षक प्रवीण बिसने DAV मॉयल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आज आपण विषय मराठी घटक चित्रपाठ आणि पाठ क्रमांक 20 मुलांनी काढलेली चित्रे भाग 2 अभ्यासणार आहोत। आता इथे बघा, तुम्हाला काही चित्रे दिसतील। त्या चित्रांचे तुम्हाला व्यवस्थितपणे निरीक्षण करायचं आहे। त्या चित्रामध्ये काय काय आहे ते व्यवस्थितपणे पाहायचं आहे आणि लक्षपूर्वक ऐकायचं। तर पहिला चित्र पहा। पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर दोन व्यक्ती आहेत आणि एक लहानशी मुलगी आहे। ते दोन माणसे काय करत आहेत सांगा बरं? तर ते काय करत आहेत, मातीपासून मडके तयार करत आहेत। म्हणजे ह्यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्यांचं काम कोणतं आहे, मातीपासून विविध वस्तू तयार करणे आहे। म्हणजेच ते मातीपासून काय तयार करत आहेत, मडके तयार करत आहेत। आणि ती लहानशी मुलगी त्या दोघांना मडके तयार करण्यासाठी मदत करत आहे। दुसरा चित्र पहा। दुसऱ्या चित्रामध्ये पक्षी दिसत आहेत। एक मोठा पक्षी आहे आणि दोन लहान लहान पक्षी दिसत आहेत। यावरून काय लक्षात येईल, तर त्या मोठ्या पक्षाचे ते दोन लहान लहान पक्षी काय असतील, पिल्लू असतील। तर तिसरा चित्र पहा। तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे, तर एक मुलगा आहे। तो मुलगा मस्तपैकी आनंदाने पतंग उडवत आहे। आजूबाजूला तिथं झाडे पण दिसत आहेत, नदी आहे। नदीमध्ये पण तुम्हाला काहीतरी तरंगताना दिसत आहे। काय असेल ते सांगा बरं? तर ते काय आहे, नाव आहे। आणि त्या नावेमध्ये एक मुलगा बसलेला आहे आणि दुसरा मुलगा जो पतंग उडवत आहे तिकडे तो पाहत आहे। आजूबाजूला कशाची झाडे आहेत, तर आजूबाजूला नारळाची झाडे आहेत आणि त्या नारळाच्या झाडांना नारळ पण लागलेले आहेत। चौथा चित्र पहा। त्यामध्ये मुलांनी खूप छानसे चित्र काढले आहे। रंगीबेरंगी छान छान फुले आहेत। एका लहानशा मुलीचे चित्र आहे, जे खेळणी वगैरे असते, ज्याला आपण साधारणतः बाहुली म्हणतो, त्याचे पण तिथं चित्रे काढलेले आहेत। त्यानंतर बघा, तर चित्र क्रमांक 5 मध्ये पहा। इथे लहान मुलांची चित्रे काढलेली आहेत आणि ती चित्रे कशी काढलेली आहेत, कार्टूनच्या स्वरूपामध्ये काढलेली आहेत। त्यानंतर चित्र क्रमांक 6 पहा। तुम्हाला तिथे काय काय दिसतो बघा, सांगा काय काय दिसते तिथं? आईस्क्रीमचे दुकान, अजून बाजूला झाड आहे, अजून वर चित्र चमकताना दिसतोय, पक्षी उडताना दिसत आहेत, दोन मुली आहेत, एक दुकानदार आहे ज्याचं आईस्क्रीमचं दुकान आहे, एक मुलगा आहे आणि तोही तरी काहीतरी ओरडताना दिसत, काहीतरी म्हणताना दिसत आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला चित्र दिसत आहे। तर आता तिथं त्यांचं संभाषण दिलेलं आहे, म्हणजेच काही मुली तिथे वस्तू घेताना दिसत आहेत आणि दुकानदार त्यांना काय म्हणतो आणि त्या मुली काय म्हणतात ते तुम्हाला तिथं दिसेल। तर थोडक्यात आपल्याला चित्राचं वाचन करायचं आहे। बघा, लक्ष द्या। दुकानदार त्या मुलींना म्हणतो, कोणती आईस्क्रीम पाहिजे? बघा, त्या मुली म्हणतात मँगो आईस्क्रीम। कोणता आईस्क्रीम पाहिजे म्हणतात? मँगो आईस्क्रीम। त्यानंतर एका मुलाने बाजूलाच आंब्याचे दुकान लावलेलं आहे, म्हणजे तो आंबे विकत आहेत आणि त्या मुलींना पाहून तोही काय म्हणतो, आंबे घ्या आंबे, आंबे घ्या आंबे, असं ओरडत आहे। तर बघा मित्रांनो, आपण अशा पद्धतीने जी चित्रे दिलेली होती, मुलांनी जी चित्रे काढलेली होती, त्यांचा अभ्यास केला आहे आणि पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला यावर बरेचसे प्रश्न विचारणार आहे बरं का। तर काय करायचं, तुम्हाला व्यवस्थितपणे चित्रांचं निरीक्षण करायचं आहे। चित्रामध्ये काय काय दिसत आहे, काय काय दिलं आहे ते पाहायचं आहे आणि व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे। तर आज आपण बऱ्याचशा
चित्राविषयी माहिती पाहिली जे लहान लहान मुलांनी काढलेले होते. तर बघा तुम्हाला पण घरी एक छानसं चित्र काढायचं आहे. आणि चित्र कशावर काढायचं? जी चित्रकलेची वही असते ना आपली, असते की नाही, तर त्या एका वहीवर तुम्हाला एक छानसे घराचे चित्र काढायचं आहे. चित्र कशाचं काढायचं आहे? घराचं चित्र काढायचं आहे. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासू. धन्यवाद.